महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे सेशन त्या विद्यार्थ्यांकरता एकदम महत्त्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे, तेही इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये, आणि ज्यांना अप्रेंटिसशिप करण्याची इच्छा आहे तेही महापारेषणमध्ये, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे ते सर्व मी डिटेलमध्ये सांगतो. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा किंवा या प्रकारचा नवीन अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे. तर आता ही जी अप्रेंटिसशिप आहे ती कुठची आहे? महापारेषणची अप्रेंटिसशिप आहे इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी, रत्नागिरी विभागाची आहे. कुठच्या? रत्नागिरी विभागाची आहे. रत्नागिरीमध्ये 23 जागा आहे. 23 जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी. आता याची तुम्हाला अप्लाय करायची लिंक असो किंवा तुम्हाला याचं लेटर, ऑफिशियल लेटर जे डिटेलमध्ये आहे ते सर्व तुम्हाला PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार. कोणत्या? CST लॉन्चपॅड. तर आवर्जून काय करायचं, या चॅनलला पण काय करायचं, जॉईन होऊन राहायचं, म्हणजे जेणेकरून कोणता अपडेट असला तो तिथे पण तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आता त्या पत्रामध्ये काय काय दिलेलं आहे तर याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे ते सांगतो. इतर तुम्हाला जर वाचायचं असणार तर टेलिग्रामला PDF टाकलेली आहे, ते तुम्ही काय करू शकता, बघून घेऊ शकता. आता कुठचं आहे? महापारेषणची अप्रेंटिसशिप आहे, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. तर महापारेषण पण विभाग कुठचा? रत्नागिरीचा. कुठचा? रत्नागिरीचा. आता त्याच्यासाठी ट्रेड कोणता लागणार तर त्याच्यासाठी इलेक्ट्रिशियन ट्रेड लागणार. आता अप्लाय कसं करायचं, याच्यामध्ये ऑफलाईनची कोणती अट दिलेली नाही आहे, फॉर्म वगैरे पाठवायची नाही आहे, फक्त तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. कोणतं? अप्रेंटिसशिप इंडियाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती. परंतु या लेटरमध्ये हे जुन्या पोर्टल दिलेलं आहे, हे .org नाही आहे, हे आता नवीन पोर्टल आहे. या नवीन पोर्टलला apprenticeshippindia.gov.in याच्यावरती काय करायचं, रजिस्ट्रेशन करायचं आणि मग त्याला अप्लाय करायचं. कसं ते अप्लाय तेही तुम्हाला दाखवतो. आता याची जी सुरुवात आहे 15 डिसेंबरपासून सुरू झालेली आहे, म्हणजे तुम्ही 15 डिसेंबरच्या नंतर फॉर्म भरू शकता. परंतु कधीपर्यंत? तर अंतिम दिनांक त्याची दिलेला आहे 4 जानेवारी 2026, म्हणजे वर्ष बदलल्याच्या नंतर 4 दिवस पुन्हा तुम्हाला मिळणार आहे. याच्यानंतरचे फॉर्म ग्राह्य धरले जाणार नाही. आणि ही जी अप्रेंटिसशिप आहे किती दिवसाची असणार तर ती असणार पूर्ण 12 महिने, म्हणजेच त्याला आपण 1 वर्ष म्हणतो. काय म्हणतो? 1 वर्ष. आता याच्यासाठी इम्पॉर्टंट तुम्हाला काय की या आस्थापना नंबर, त्याला इस्टॅब्लिशमेंट नंबर म्हणतो, हा नंबर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की सर्च करायला तुम्हाला या नंबरची गरज पडणार. हा नंबर टाकला की डायरेक्ट तुम्हाला जिथे अप्लाय करायचं ते अप्लायची लिंक तुम्हाला मिळून जाते. यामध्ये एकूण जागा किती आहे तर 23 जागा आहे. मग याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार, पात्रता शैक्षणिक काय असणार तर तुमचं 10वी झालेलं असलं पाहिजे. काय झालेलं असलं पाहिजे? 10वी झालेलं असलं पाहिजे. सोबतच तुमचं NCVT नवी दिल्लीचं तुमचं ITI झालेलं पाहिजे इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये. सोबत समोर महत्त्वाचं, आता बघा सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुमच्यासाठी हा आहे. कोणता? की प्रथम बघा, सर्वात पहिले मी काय वाचतो, लक्ष काळजीपूर्वक बघा. प्रथम रत्नागिरी व सिंधुदुर्ग, बघा 2 जिल्ह्याचे नावं घेतले मी, एक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हणजे तुमचं ITI गव्हर्नमेंट ITI असो किंवा प्रायव्हेट ITI असो, पण कुठच्या जिल्ह्यातलं? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. जर तुमचं ITI इथून झालं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, म्हणजे जे स्थानिक उमेदवार आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे सर्व बघा, इथं अशी अट नाही लिहिलेली आहे की फक्त याच 2 जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करा, असं नाही म्हटलं आहे. जरी अदर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं तरी चालेल, परंतु त्यांनी पहिले रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे विद्यार्थी आहे त्यांना पहिले प्रिफरन्स देणार, म्हणजे त्यांना प्राधान्य देणार, आणि मग ते संपले की मग अदर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना पण प्राधान्य देईल. जागा कधीच खाली ठेवू शकत नाही आणि ठेवत पण नाही. तर एवढं क्लिअर झालं, म्हणजे तर काही कन्फ्युजन नको. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य असेल, पण इतर पण विद्यार्थी अप्लाय करू शकतात, इथं स्पष्ट लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काही अप्लाय करूच नका असं इथं लिहिलेलं नाही आहे. तर त्याच्यानंतर आता तुमचं SSCची जे मार्कशीट आहे, SSCची जी मार्कशीट आहे त्याच्यावर तुमचं नाव आहे, तुमच्या ITIच्या मार्कशीटवर पण तुमचं नाव आहे, आणि तुमच्या आधार कार्डवर पण काय आहे, तुमचं नाव आहे. आता या तीनही ठिकाणी तुमचं नाव, तुमच्या नावाची स्पेलिंग बरोबर मॅच झाली पाहिजे. म्हणजे ती कशी असली पाहिजे? सुसंगत असली पाहिजे. तीनही ठिकाणी सारखी असली पाहिजे. नसेल तर आत्ताच अपडेट करून घ्या, कारण भविष्यामध्ये तुम्हाला काय येणार, अडचण येणार जर एकसारखं नसेल तर. असेल तर मग काही विषयच नाही. त्याच्यानंतर जे तुम्ही अप्रेंटिसशिप पोर्टलवरती काय करणार, रजिस्ट्रेशन करणार, त्या रजिस्ट्रेशनमध्ये SSCचे गुणपत्रक आणि ITIचे जे गुणपत्रक आहे त्यांना साक्षांकित करून, म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेलं तुम्ही अप्लाय करा किंवा कोणाचे अटेस्टेशन करा, त्या अटेस्टेशन केलेली प्रत काय करायची आहे, ऑनलाईन तुमच्या प्रोफाईलला अपलोड करायची आहे. काय करायची आहे? अपलोड करायची आहे. जे ऑलरेडी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, अप्लाय करायची प्रोसेस नाही आहे. त्याच्यानंतर जसं तुमचं रजिस्ट्रेशन झालं की तुम्ही
कुठे apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन झालं की मग जसं तुम्ही लॉग इन केलं की तुमच्या डॅशबोर्डच्या खाली माय अपॉर्च्युनिटी अशी ते टॅब दिसते, त्या टॅबमध्ये काय करायचं मग अशा पद्धतीचं ओपन होते. मग याच्यामध्ये शेवटच्या रकान्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा, इथे नंबर टाकायचा आणि याला काय करायचं सर्च करायचं. मग सर्च केलं ज्याच्यासाठी आपण अप्लाय करत आहोत ते तुम्हाला खाली ओपन होणार. असं तिथं लिहिलेलं असणार इलेक्ट्रिशियन ट्रेड रत्नागिरी, तुमचं लोकेशन दिलेलं असणार. फक्त इथं 12 मंथ आहे, तिथं 24 लिहिला गेला आहे. ठीक आहे, आता हे थोडेसे अनपढ लोक आहे, त्याच्यामध्ये काही शंका घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे, तर इथे काय करायचं मग तुम्ही अप्लाय करायचं. फक्त लक्षात ठेवा इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थीच काय करणार इथे अप्लाय करणार. इथपर्यंत पटलं. समोर महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा कोणत्या आहे की वयोमर्यादा किती असणार, तर वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष असणार, म्हणजे कमीत कमी 18 जास्तीत जास्त 30. परंतु जर तुम्ही मागासवर्गीयमध्ये किंवा रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी 5 वर्ष शिथिल राहील, म्हणजेच तुम्हाला 30+5 करता येईल, म्हणजेच 35 वर्षापर्यंत कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही 4 जानेवारी 2026 नंतर जर तुम्ही फॉर्म भरला किंवा अप्लाय केला तर मग तुम्हाला तुमचा विचार केला जाणार नाही, तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार नाही, म्हणजे तुम्ही सरळ रिजेक्शन लिस्टमध्ये आहे असं समजून चालायचं. म्हणून 4 जानेवारीच्या पूर्वीच काय करायचं याला संपवून टाकायचं. आता हा जो अपडेट होता तो कशाचा होता, महापारेषणच्या अप्रेंटिसशिपचा. जर आता तुम्ही अभ्यास करत असाल स्पर्धे परीक्षा करता, आता तो महापारेषणचा असो वितरणचा असो किंवा आपल्या देशातल्या टेक्निकल जेवढ्या काही परीक्षा आहेत तेवढ्या परीक्षेचा जर अभ्यासाची तुम्ही तयारी करत असाल किंवा करायची असाल तर आपली जे ॲप आहे CST लॉन्चपॅडची, त्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा एक मास्टर कोर्स आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी. तर तो सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता एकदम काय उपयुक्त आहे. जर तुम्हाला याची अधिक माहिती पाहिजे असेल तर इन्स्टिट्यूटच्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. आणि जॉईन करायचं जर झालं आवर्जून काय करायचं, त्याच ठिकाणी तुम्हाला एक कुपन कोड मिळणार 10%चं ओपन माइंड गुरुजी, मग त्या फीमध्ये 10% काय होणार कमी होणार. तर आठवणीने कुपन कोड यूज करायचं अप्लाय करत असताना. ठीक आहे, तर हा अपडेट होता अभ्यासाचा. आता आजचा अपडेट होता आपला पारेषणच्या अप्रेंटिसशिपचा इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी. 23 जागा आहे रत्नागिरी विभागामध्ये. आता जर सेशन आवडलं असेल तर आठवणीने काय करायचं, सेशनला लाईक करायचं आणि तुमच्या होते तिथपर्यंत मित्रांना नातेवाईकांना या व्हिडिओला काय करायचं शेअर करून द्यायचं, म्हणजे जेणेकरून त्यांना त्यांची काय व्हायला पाहिजे मदत व्हायला पाहिजे. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.